मामनजी 4च महिने राहिलेत फक्त. ताई 4 कुठले 3च. हे 3 पण बघता बघता कुठे जातील ना काही कळणार नाही. हा खरंय. बर सांगा कुठपर्यंत झालाय मुद्दा? मुद्दा म्हणजे मुद्द्यावरून आमच्यात 2 गट झाले. 2 गट काही नाही हा. आम्ही तिघी एका बाजूला आहेत आणि हे एकटेच एका बाजूला आहेत. सांग स्वप्नील, मी तुझ्या बाजूने. काय झालं? हा तर डोहाळे जेवण करायचं कुठे? अंगणात. त्यात काय दावा? सांगतोय. अरे काय झालं? तुझं काय म्हणणं आहे? अरे विनय काका, मला काय वाटतं ना, आपण मोठा हॉल घेऊ ना, हॉलमध्ये करू. चालतंय की. नाही स्वप्नील, घरचा कार्यक्रम आहे, अंगणातच छान दिसेल कार्यक्रम हा. नाही मी काय म्हणतो विनय काका, अरे साताऱ्यात करू ना, शिवम हॉल मोठा हॉल आहे, माझ्या ओळखीच आहेत ते. काय घरातल्या सगळ्यांना घेऊन जाऊ आणि करू. काही नाही हा कार्यक्रम घराच्या अंगणात होणार, म्हणजे अंगणातच होणार. ली कार्यक्रमाचं स्थळ, घरात अंगण. काय रे झाला का तुझा उंदीर? आणि गट बदलला सोय लगेच. अरे अंगणातच करू की, मोठा मांडव टाकू, जंगी करू की एकदम कार्यक्रम. हा जंगीच करू. आता अर्जुन भाऊजीच म्हणल्यावरती कार्यक्रम जंगीच होणार ना. अगं पण तो कुठं असणार? तो तर असणार ना जेलात. नाही पण अर्जुन भाऊजी असायला पाहिजेत ना त्या कार्यक्रमाला. ताई खरंय तुमचं, पण जाऊ दे ना आता, ते आपल्या हातात कुठं आहे तेव्हा ते. बरोबर बोलतोस जातात. आता कोर्ट जे निकाल देईल ना, त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आत्या 7 वर्षासाठी जातील भाऊजी. मामनजी मी काय म्हणते, तुम्ही बोलून बघा की त्या दोघांशी, म्हणजे काय करता येते का पुढं? असं कसं काय करता येईल रुपाली? अर्जुननं कायद्यानं गुन्हा केला, त्यामुळे त्याला शिक्षाही होणारच. आणि आपल्याला पण नाही पटणार ते. अगं अपर्णाला जाऊ दे, आता अर्जुनला पण नाही पटणार येईल. मी काय म्हणतो, अर्जाने बी ठरवले आणि यो त्या 2 नवरा बायकोचा विषय, आपण नको पडायला त्यात. हो, आपण फक्त आपल्याला भाऊजींची उणीव नाही भासू द्यायची, एवढंच काम करू शकतो आपण. कारण महिनाभर भाऊजी नव्हते तर ती केवढी डिस्टर्ब झाली होती आपण सगळ्यांनी बघितले. तेवढं एकच कारण नव्हतं, ती गरोदर होती, तिला कुणाला सांगायचं नव्हतं. हा पर आपले कणखरं एवढं मात्र मान्य आहे मला. प्रेमा पुढे कोणाचं काय चालतंय? आपीचं भाऊजींवर खूप जीवापाड प्रेम आहे. भाऊजी तुरुंगात गेल्यानंतर ती खचू शकते बर का. म्हणून तर म्हणतेय मी, आपण नाही का थांबू शकत त्यांना? किंवा आपण ना. हो बघ ना, मला पण खूप वाटतं आपली बरोबर अर्जुन असावं म्हणून. रुपाली आणखी चहा. मला सकाळपासून नुसताच चहा पिताय, काम तर काहीच करत नाही. आता एक काम करा, ह्या सगळ्या कबशा नेऊन तुम्हीच आत ठेवायच्या आणि धुवायच्या पण तुम्हीच. चालेल, काका आत नेऊन ठेवेत आणि कप पण धुवेत, भाषा मी धुतो. झालं बरं का? घराच्या समोरच्या बाजूला हा एवढा मोठा मांडव घालायचा. हा चालेल चालेल, म्हणजे लोकांना इकडे यायला मस्त जागा मिळेल. अरे पण काका जेवणाचं पण बघायला पाहिजे ना पाहुण्यांचं. अहो ते तर करायला लागणारच की. मी काय म्हणतो विनय काका, बुफे डिनर करूया की? काय नको सणासुदीला असतं का नाही तसं गोडधोड करू आपण काहीतरी. कशाला पाहिजे तसलं बुफेन फिपे आपल्याला? काय झालं? अगं रुपाली, बुफे म्हणजे जेवणाची पद्धत आहे, पदार्थ नाही. ताई अहो आजकाल ती पद्धत आहे ना आपल्याच हाताने वाढून घ्यायचं, त्याला बुफे पद्धत म्हणतात. हे बघा, बुफे पद्धत असू देत किंवा भारतीय पद्धत असू देत, तिथे जेवण फक्त आणि फक्त आप्पीच्याच आवडीचं झालं पाहिजे. हा हे 1 नंबर बोलली बघ. पण मी काय म्हणतो, आपण एवढं सगळं ठरवतोय, पण बापूंना विचारायला पाहिजे ना. हा आपण बाळण पण त्यांच्या घरात करत नाही, मग त्यांना यो कार्यक्रम त्यांच्या घरी करायचा असला तर हा बरोबर आहे. हा विचारायला पाहिजे. येऊ का बापू? या 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 बसा. काय चहाची पार्टी झाली काय? अगदी 100 वर्ष आयुष्य बघा बापू तुम्हाला. इतकी वर्ष आयुष्य जगून काय करणार आहे बापू? तेवढं आयुष्य माझ्या नातवंडांना आणि पोरांना लाभू देत. अहो तोच विषय चाललाय नातवंडाचा, म्हणजे आप्पीच्या डोळा जेवणाचा. काय सांगताय? बरं झालं मग मी आलो. येताना तिच्यासाठी बाहुली घेऊन आलोय. अहो अमोल दादाने तिच्यासाठी घेतलेली. आप्पीला लय आवडायची बघा, तिने बघितलं तर तिला लय आनंद होईल.
अहो बापू, आता आप्पीची पोरं खेळतील की त्याच्या बरोबर? हा होय होय. हा बापू, बरं झालं आला. रुपाली, बापू आलेत, आम्हाला चहा ठेव. हा, मला पण एक. चहा करते, पण फक्त बापूंसाठी हा, तुमच्या दोघांना अजिबात नाही. चालेल, आम्ही दोघं घेतो अर्धा अर्धा. पण आप्पी मॅडम कुठे आहेत? ऑफिसला गेले काय? अहो, दोघं बी यवतेश्वरला गेल्यात देवदर्शनाला. बर बापू, एक गोष्ट कळली का तुम्हाला? काय हो? यवतेश्वरच्या घाटात दरड कोसळली ती. कधी गेलेत? अहो सकाळीच गेल्यात, आता येतील मी थोड्या वेळात. अहो पण यवतेश्वरला दरड कोसळली ना. मोठा भाऊ गेला आणि आता काय तर पोटचं पोरग आणि सून बी गेली. अशी येळ देवानी कधी कुणावर आणू नये. अहो, तुमच्या जागी जर मी असते ना तर इश खाऊन मेली असते मी. पण तुम्ही नका असा विचार करू काय. रुपले, अगं कोपऱ्यात दिवा लाव बाया. उठा तुम्ही आधी इथून. तुम्हाला परिस्थितीचा भान आहे का? तुम्ही काय बडबड करताय? काय झालंय? नाही, काही नाही झालेलं वहिनी. रुक्मिणी, हे बघ आता ना तू मन घट्ट करून आहे का बाया. अगं आप्पीन अर्जुन तिकडे कुठंतरी गेले होते ना, तिकडे लई मोठी दरड कोसळली आणि ते दोघं जण मेले. काय? आई, असं काही झालेलं नाहीये. तुम्ही ऐका आधी. वहिनी अगं शांत हो, काही झालेलं नाहीये असं. एवढंच की त्या दोघांचा काही पत्ता लागत नाहीये. अगं असं कसं पत्ता लागत नाही? म्हणजे आता एवढी मोठी कलेक्टर आहे तिचा पत्ता लागत नाही होय? बरं, तुम्हाला सगळ्यांना जर खोटं वाटत असेल ना, सुजा लाव बरं टीव्ही लाव. टीव्हीला ना सगळ्यात त्याच बातम्या लाव बरं. हा लावतो की. पिऊ रिमोट. जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते मन हेलवणारे आहे. आज सकाळी ठीक 12:30च्या सुमारास योतेश्वर मंदिराजवळ दरड कोसळल्याने जीवित तसेच वित्तहानी झालेल्याचे समजत आहे. यात सर्वात मोठी बातमी म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी अपर्णा सुरेश माने या देखील बेपत्ता आहेत. ही बघा त्यांची गाडी आपण पाहू शकतो. गाडीमध्ये कुणीही नाहीये. देवा परमेश्वरा, अरे न्यायचं होतं तर माझ्यासारख्या म्हातारीला न्यायचं होतं ना. तिथं पोटोशी पोरगी होती. ओ मावशी, शांत बसा बघू तुम्ही. अजून काही बातमी कन्फर्म नाहीये. काय चाललंय तुमचं? पुढचंच बोलताय उगाच. काय करता? काय तोटे इथे? आप्पी कुठे? आप्पी आम्ही सगळेच मॅडमने शोधतोय. तुम्ही इकडे या. आप्पी कुठे आहे? काय तोटे? आम्ही सगळीकडे शोधतो. इकडे शांत व्हा. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, पाणी बिली काय नको. आप्पी पाहिजे. तुम्ही दोघे एकत्र होता ना, काय झालं मला सांगा ना नक्की. काय तोंडे, तिला ठसका लागला. मी पाण्याची बाटली घ्यायला उतरलो खाली. काय ग? अरे इथंच आहे, आलेच. बरोबर. वरून दगडी आला आणि त्याबरोबर सगळी इथली माणसं सगळी दरीमध्ये गेली. त्यात आप्पी पण गेली. नाही सर, आप्पी तर मला इथं पण दिसते. मला भासवायला लागलेत भास. मला आप्पीला शोधायचं. सर असं काय बोलताय तुम्ही? नाटक करायला लाज नाही वाटत तुम्हाला? काका, अरे काय स्वप्नील, मी माझ्या मर्यादा सोडायच्या आधी या बाईला घराच्या बाहेर काढ.
हिची सावली सुद्धा नकोय मला माझ्या घरात. आपली गरोदर आहे तरी सुद्धा असलं बोलताय तुम्ही तिच्याबद्दल. तुमच्या पोराबरोबर लग्न होणार होतं तिचं, ते नाही झालं. माझ्या पोराबरोबर झालं. पण इसरा किती आता, किती दिवस धरून बसणार आहे आणि किती बोलणार आहे तिला, का जीव घेणार आहे तिचा. अहो एवढं होऊन बी काय कमी केलंय आप्पीनं तुम्हाला. हा जेवण दिलं, नाश्ता दिला, सगळं दिलं ना. काय कमी केलंय सांगा की मला. पोसलंय ना आम्ही तुम्हाला. हो पोसलंय आम्ही तुम्हाला. हे बघा, अजून जर का माझ्या तोंडातनं काही वाईट ऐकायची इच्छा नसेल ना तर चालते वा माझ्या घरातनं. पण तुमची लायकी नाहीये या घरात थांबायची. निघा निघा म्हटलं ना मी. निघा. मला तर ना हिला माझी बहीण म्हणायची पण लाज वाटायला लागली आता. आई आता जाऊ देत, झाले ना सगळं व्यवस्थित, सोडून द्या तो विषय. विना काका शांत हो. चल ये बस. विना काका तू एकदम खूपच पेटलं रे. प्रियंका पाणी आण जरा. हो भाऊजी आणि आपण सुखरूप आहेत ना, सगळं काही मिळालं. हा नशीबच म्हणायचं वहिनी. अरे येवतेश्वराचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. आई फक्त येवतेश्वराचा नाही, अहो अख्ख्या गावाची पुण्याई त्यांच्या माग. विनायकराव आपली लेकरं सुखरूप आहेत ना, मग नका काळजी करू. बापू अहो तुमचं लेकरू तिथं आहे म्हणल्यावर बाकीच्यांची बी काळजी नाही बघा. अर्जुन मी इथनं नाही निघू शकत आता. अप्पे तुझ्या पोटात बाळ आहे आपलं. अर्जुन मला आता सध्या ह्यांची आई होणं गरजेचं आहे. आता आपल्या बाळाचा विचार कसा करू मी. पवार पोलीस येताना मागे पाहायला सांगा. अहो काय बोलताय मॅडम. हे बघा आम्ही असं काही करू शकत नाही. अहो तुमच्यासोबत काय झालं तर. अप्पे अगं त्यांचा प्रोटोकॉल आहे, तो पाळावा लागतो नाही तर नोकरी जाईल त्यांची. अहो तुम्ही माझं 1 मिनिटासाठी ऐका की मी काय म्हणते ते. मागे घ्या सगळ्यांना. हे बघा माझं फक्त 2 मिनिटं ऐका. जोवर ही सगळी लोक एका बाजूला मी एका बाजूला आहे ना, तोवर त्यांचा माझ्यावर नाही विश्वास बसणार. ऐक की. लय मोठं दुःख आहे माझं. ऐक तुम्ही माझं 1 मिनिट ऐकून घ्या. ऐका माझं 1 मिनिट थांबा. हे बघा शांत व्हा. मी तुमच्यात येते. मला एक एक करून तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सांगा. मी सगळे सोडवीन. मी खात्री देते. पवार त्यांना सांग मागे सरकारला. मॅडम अहो हे सांगते ते ऐका. हे बघा तुम्हाला जर काही झालं ना तर आमची नोकरी जाईल. सांगा म्हणलं ना. आता मला एकेकाने सांगा काय अडचणी आहेत. माझ्या बायका पोरांची काही बी खबर नाही. मला त्यांच्याकडे जाऊ दे. मला त्यांना वाचवायचंय. मला जिवंत पाहिजेत. नाहीतर बघा. तुमचं नाव काय दादा. शिरीष. शिरीष नाव आहे माझं. माझे रेखन छोटं बाळ तिकडेच अडकलंय. बरं तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत राहा. हे बघा मला तुमच्या आश्वासनं नको आहेत. मला इथं जाऊ द्या. मला जाऊ द्या. गरोदर त्या अर्जुन थांब. हे बघा शिरीष दादा तुम्ही काळजी नका करू. मला जरा वेळ द्या. अर्ध्या तासाच्या आत मी तुमच्या घरच्यांना इथे हजर करेल. हा मला जरा वेळ द्या. बघा माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हटला ना मी तुम्हाला. मला इथं जाऊ दे. माझं काय करायचं ते मी करतो. त्यांना काय झालं तर मी जिवंत राहणार नाही. हे बघा आई बाबा बाबा तुम्ही ठीक आहे ना. तुम्हाला काही झालं तर नाही ना. मास्तरांमुळे आम्ही वाचलो. देवच पावला. मास्तर आमच्या घराकडे गेला होता का. अनिल सर तुम्हाला गावाची पूर्ण माहिती आहे.
मला या गावाचा साधारण नकाशा दाखवा. लगेच घेऊन येतो. पवार, आपल्या फोर्स कडून मला दर 5 मिनिटाला अपडेट हव्यात. आणि हो, फूड पॅकेट्स आणि इतर व्यवस्था त्याचं काय झालं, ही पूर्ण जबाबदारी तुमची आहे. होय मॅडम, आम्ही सगळे वॉकी टॉकीवर कनेक्टेड आहोत. मला एक वॉकी द्या. देतो मॅडम. अनिल सर. मॅडम, हा आमच्या गावचा साधारण नकाशा आहे. आठ मिनिटं, फक्त 8 मिनिटं राहिले तर मॅडम. मला सांगा, या भागात सगळ्यात जास्त आणि कुठल्या भागात झाली? या भागात इथं दरड कोसळली आणि इथं लोकांची वस्ती आहे. या भागात शेत येतं आणि मॅडम काही लोकांना आम्ही इथून शेतीच्या साईडला हलवलंय. अनिल सर, या वस्तीवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि त्या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या मला सांगा. तुम्हाला इथल्या सगळ्यांची घरं माहिती आहेत ना? हो मॅडम. गुड. पवार, यांच्यासोबत जवानांची एक तुकडी द्या. येस मॅडम. आणि अनिल सर, तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, बाकी सगळं काम आमचे जवान करतील. चालेल मॅडम. मी पण मदतीला येऊ शकतो, पण आप्पे तू. नाही अर्जुन, तू आता बाहेर सगळ्यांना मदत करणं जास्त गरजेचं. काळजी घे. मदतीचं कुठवर आलंय पवार? सगळं पोहोचतंय मॅडम. लोकांसाठी अंगावर घ्यायला रग आणि फूड पॅकेट्स. गुड. आता कुठे कुठे लोक आहेत याची माहिती घ्या आणि ते फूड पॅकेट आणि इतर व्यवस्था त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचली पाहिजे. हे बघा, वेळेत मदत आली ना तर लोकांना आपोआप धीर येईल. लागा कामाला. येस मॅडम. तीन मिनिटं, फक्त 3 मिनिटं राहिलेत आता. हा मॅडम. थँक्यू. हॅलो, कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहे. आता झोप आल्यावर का त्याला? त्याच्या मम्मीकडे दे, नाही तर रडेल ते. हे घेत आहे, झोपा त्याला. कसा आणि हो, आपण सर्वांनी जर मनापासून निश्चय केला ना तर आपण आपलं गाव पहिल्यासारखं उभं करू शकतो. उभं करू शकतो ना? काय ग मॅडम, अजून रक्षाबंधनला आठवडा आहे, पण आज आम्ही सगळी गावच्या वतीनं तुम्हाला राखी बांधणार आहे. खरंच मॅडम, आज तुम्ही मोठ्या बहिणीसारखी आमच्या गावची आणि गावकऱ्यांची रक्षा केली. अहो, पण ते माझं कामच आहे. अगं पोरी, पावसानं दरडीनं सगळं गेलं आमचं, अजून काही देऊ शकत नाही बघ. एवढं घे. मॅडम, या मानाचा स्वीकार करा. काल अर्जुन मला म्हणला होता, माझ्या आयुष्यातली सगळ्यात अवघड परीक्षा येईल. आणि ती संपली नाही अजून. ए बाबांनो, असं कोड्यात बोल नका बरं का. कदम, तुम्हाला सांगतो सगळं मी, फक्त आजचा दिवस द्या आम्हाला. बर, जे काय असेल ते, पण आराम करा बर का. आपे, अगं पोटात बाळ आहे बाई तुझ्या आता. हो मम्मी. आणि आता 4था महिना लागला नाही, मग आता आणखीन काळजी घ्यायला पाहिजे. मी तर म्हणते तू रजाच घ्या आता. अहो नाही ताई, जेवढं होईल तेवढं काम करते मी. आणि आता 6 महिने झालेत ना काम सुरू होऊन. पण आप्पे, तुला बाळाची काळजी घेतली पाहिजे ना. हो पिऊ ताई, मी जमेल तेवढे दौरे पण कमी करेन. हे बरोबर बोललीस. आता लई दगदग करू नकोस. हा नाही. आम्ही एक काम करतो, आता बाहेर चाललोय ना तर आधी दवाखान्यात जातो, डॉक्टरांना भेटतो, मग पुढे जातो कामात. हा, हे बरोबर आहे. निघायचं आपे? हो निघूया. बापू, मी येते. हा, दीपे येते रे. विनायकराव, कधी कधी आप्पीच काय करावं ती सुचत नाही बघा मला. हो ना, तिने आता स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे. आओ, तुम्ही बोला की एकदा तिच्याशी. नाही ऐकणार ती. झालं का? तर तुमचं ऐकल म्हटलं तर तुम्हीच म्हणता ऐकणार नाही म्हणून. काय
बापू, तुम्ही कालचे फोटो बघितलेत का? अहो, कसली भयंकर परिस्थिती होती तिथं, आणि त्या परिस्थितीत अपर्णा तिथं होती. चुकून जर काही कमी जास्त झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं हो ते. नाही, आपण बोलू तिच्याशी. हो, आपण सगळेच मिळून तिच्याशी बोलूयात, ती ऐकेल. हा, हे बरोबर आहे. आपण सगळे मिळून बोलूयात आणि पुढच्या महिन्यात तिला रजात घ्यायला लावू. आज तिने तिचा बाप गमावलाय तरी पण किती खंबीरपणे उभी राहिली ती. एकटा असून ज्या प्रकारे शंभूदादांनी तिचं संगोपन केलंय ना, त्याला तोड नाही बघ. आपे, तुला पण आपल्या बाळाबद्दल असंच करायला लागणार आहे. अर्जुन, नाही हे बघ, जे आहे ते आहे, मान्य करायला पाहिजे. रडत बसतात काय अर्थ नाही, आपण मार्ग काढू. वरून जरी असं मी नॉर्मल दिसत असलो ना तरी आतून रोज शिक्षा बघतोय ते. रोज दिसताना दिसत असेल आरजा नॉर्मल आहे, ओके. रोज बापाचा चेहरा डोळ्यासमोर येतो, बापूंचा तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो रोज. 7 वर्ष लय असतात गाप्पे, एवढे असतात. अगं असं म्हणतात बाळा जन्माला येईल ना तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा बापाच्या हातात देतात. असं त्याचं ते पहिलं रडणं असतं ना, ते बापाला ऐकू येतं. ते नाही मला. युवतेश्वरच्या मंदिरात तू म्हणलास. हा, मी वेगळं बोललो होतो, तोपर्यंत मी मुक्ताला भेटलो नव्हतो ना. अगं स्वतःच्या बापाचं जाणं तिने किती सहजपणे स्वीकारलं, मग मी जेलमध्ये जाणार हे मी स्वीकारायला पाहिजे आता. अजून तुला एकट्याला नाही, मलाही हे सगळं स्वीकारता येत नव्हतं. हा, म्हणून म्हणतोय मी मुक्ताकडे बघून आपण मान्य करूया. हे बघ, काही वर्ष आपल्या बाळाची काळजी तुला घ्यावी लागणार आहे. आपलं काही वर्ष बाळाचं संगोपन तुलाच करावं लागणार आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. पुढचे काही वर्ष आपल्या बाळाचा आई आणि बाप तुलाच व्हावं लागणार. अजून मला जमेल ना रे. अख्ख्या जगात जर कोणाला जमल ना तर ते तुला जमल. आणि तू आहेस म्हणून मी टेन्शन घेत नाही, निश्चिंत आहे मी. अर्जुन, आपलं बाळ पण त्या मुक्तासारखं व्हायला पाहिजे बघ. खरंच झालं पाहिजे. तू करशील माहिती आहे मला. अर्जुन, पण मला भीती वाटते रे. म्हणजे आत्ताही बघ की कामाच्या व्यापात फार भान विसरून जाते, माझं लक्षच लागत नाही बाकीकडे कुठे. आणि असंच आपलं बाळ आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर. नाही, असं नाही होणार, असं नाही होणार. तू मॅनेज करशील माहिती आहे मला. अगं घर सांभाळून अभ्यास करून कलेक्टर झालीसच ना तू, तेव्हा मॅनेज केलंच ना. आता प्रश्न बाळाचा आहे आपल्या, तू मागं नाही हटणार माहिती आहे मला. आणि तू काय एकटी आहेस का मला सांग? एकटी आहेस का तू? कदम आहेत, बापू आहेत, दादा, वहिनी, दिफ्या, चकुली सगळी आहेत ना. अख्खा गोतावळाची आपल्या बाळासाठी. आणि तू आहेस की अर्जुन, तू सोबत असताना मला कसलीच भीती नाही बघ. त्यासाठीच ठेवले होते हे पैसे. हे बघा, तुम्ही दोघांनी अशी आशा सोडू नका बरं. नाही अपर्णा, आम्ही आशा नाही सोडलेली. उपचार तर सुरूच आहेत. पण जे बाळ अजून जन्माला आलंच नाही त्याच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा मुक्ताच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पैशांची जास्त गरज आहे. अगं अपर्णा, या मुक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणजे शंभूदादांना तिच्यासाठी जे काही करायचं होतं त्यातलं थोडं जरी आम्हाला करता आलं ना तरी आमच्या दोघांना लय आनंद होईल बघ. हो, म्हणजे तिचे खरेखुरे पालक नाही होऊ शकत आम्ही, पण पालकांची जबाबदारी मात्र नक्की घेऊ शकतो. दादा, मला ना तुझ्याकडे बघून कधी कधी लय भारी वाटतं रे. हेच म्हणणार होती मी आता. तुम्ही दोघेही ज्या प्रकारे सगळं हँडल करताय ना, खरंच कौतुकास्पद. हो अपर्णा, आता आमच्या दोघांच्याही मनाची तयारी झाली. आणि उद्या आम्हाला जरी बाळ नाहीच झालं तरी आम्ही दोघं खुश राहू. अपर्णा, फक्त मुक्ताला तिला पाहिजे त्या क्षेत्रात पाहिजे तेवढं शिक्षण घेऊ देत, म्हणजे आम्हाला आणखी समाधान वाटेल. आपे, आपण एकदा मुक्ताला घरी घेऊन यायचं. हो अर्जुन, मलाही भेटायचं तिला. मी तिला घरी घेऊन येईल. चला, झोपायला जातो. अपर्णा,
काळजी घे मुक्ताची आणि तुझी पण घे. नाही म्हणजे एवढे तुझे लेस दगदग झालीये आणि एवढी दगदग ह्या दिवसात चांगली नाही ग म्हणून. हो चल गुड नाईट. गुड नाईट. काय करायचं यांचं मला कळतच नाही. एकीकडे स्वप्नील दादा आहे आणि एकीकडे सुजा. दोन टोकाची दोघं आहेत. आणि तरी सुजय भाऊजींना सगळंच मिळत केलं रे. पण म्हणून तो असा झालाय. दादा पहिल्यापासून शांत गरीब गाय एकदम. म्हणून सरकारने सुजाला हाताशी धरला. त्यामुळेच हे असं झालंय. भाऊजी ऐकतच नाही रे कोणाचं. जाऊ दे. त्या दिवशी काय म्हणली, नको 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 मला नको गाऊन, मला कसं तरी होतंय. आता कसं वाटतंय. आणि घरातलं कुणालाच नको, मला गाऊन घालायचंच नाही. आता कसं वाटतंय. 1 मिनिट, तसं नाहीये. आता आमच्या यांनी एवढे प्रेमाने आणलं म्हणल्यावर घातलं पाहिजे ना. हो मग गाऊन ओके ना. का बस रे. ऐक की मी काय म्हणते. आत्याच्या लग्नाविषयी तुझं काय कोणाच्या लग्नाचं काय काय आत्याच्या लग्नाविषयी तुझं काय म्हणणं आहे. दार का लावतोयस. अगं काय खोळबिळ घेतलीस का काय डोक्यात. हे कसलं खुळे. अजून खूळ काय त्यात. मग असं का वाटलं तुला. अरे असं त्यांना वाटत असेल तर. आत्या काय म्हणली का तुला. नाही त्या नाही म्हणल्या असं काही. पण मला असं वाटतं त्यांच्या मनात आहे. मला असं वाटतं तिच्या मनात एकदम उलटे. आत्या आत्ता सगळ्यात जास्त खुश आहे. करा कदम येत काकी आहे आपण सगळेजण आहे. आत्या खुश आहे कळलं का. अर्जुन आधीच आत्याच्या लग्नाचं काय झालं तुला माहिती आहे. मी तेच म्हणतेय. त्या भीतीपोटी त्या बोलत नसतील तर. असं तुला वाटतं ना. पण अर्जुन असं त्यांनाही वाटत असेल पण त्या बोलून दाखवणार आहेत का. आपण समजून घेतलं पाहिजे ना त्यांच्या मनातलं. असं काय नसलच तर आत्ते. मला वाटतं आपण यात पडायलाच नको. आत्ता कुठं सुजा शांत झालाय. तू बस घरातलं वातावरण नको तापवा. तू आधी उठ. अगं हे बघ घरच्यांना काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील म्हणून ना त्यांचं आधीच खूप नुकसान झालंय. एक तर एवढी वर्ष त्यांना असं घरात डांबून घातलं होतं. हा पण आता आहे का तसं. आता सगळं ओके आहे ना. राहू दे ना. 1 मिनिट, पण तू काय एवढा विरोध करतोय मला कळत नाहीये. या वयात आत्यांनी लग्न करू नये हे असं वाटतंय का तुला. हे सगळं पटत नाहीये का. काहीतरी काय बोलते आप्पे तू. मला आत्ता आत्यानी म्हणावं. हा मग मी तेच म्हणतेय. पण आता हे स्वतःच्या तोंडून सांगणार आहेत का. आपण समजून घेतलं पाहिजे ना. खरं तर अर्जुन आत्यांना विचारलं ना तर त्या म्हणतात हा आता हे सगळं नॉर्मल आहे, हेच बेस्ट आहे. त्या ह्यातच खुश आहे. मला तेच खटकतंय. तुला कळत नाही अरे. त्यांनी एवढ्यातच समाधानी का असावं सांग तू मला. आत्या त्यांच्या काळात कॉलेजमधल्या टॉपर होत्या. केवढ्या हुशार होत्या त्या. त्यांच्या बाबतीत सगळं छान झालं असतं तर आज आत्या कुठल्या कुठे असत्या. तुला एक सांगू का. त्या जे काही डिझर्व करतात ना ते आपण त्यांना नाही देऊ शकत. म्हणून तिचं लग्न लावून टाकायचं. लग्न लावून नाही द्यायचं, त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून द्यायचं असं म्हणतीये. अगं हो पण तिची इच्छा आहे का नाही हे जर ती तिच्या तोंडाने बोलून दाखवणारच नसेल तर मग कसं होणार सगळं. नाही हे बघ अर्जुन मला सांग, अशा किती बायका असतात ज्या आपल्या मनातलं बोलून दाखवतात. अरे काही मागायचं सोड. त्यांना त्यांचं मत मांडायचं असेल ना तरी त्यांना एवढी मोठी हिंमत गोळा करावी लागते. तसंच आत्यांचं नसेल कशावरून. आता या वयात त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं म्हणल्यानंतर त्यांनाही भीती वाटेलच ना. घरचे काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. तेच 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 की ती जर हा विचार करत असेल की या वयामध्ये आता म्हणून मला रूम पाहिजे आणि ते पण हितच पाहिजे. अरे मग बाहेर वरांड्यात कर की. वरांड्यात म्हणजे लोकांना कळू द्या, अख्ख्या गावाला कळू द्या मी कोणाला भेटतोय काय करतोय ते. अरे म्हणजे तसं नाही. नाहीतर हे बघ आपण असं करू, मागच्या जागेत ना एखादी खोली वाढवून देऊ तुला. हा आई वाढवू ते वाढवू, मला आत्ताच्या आत्ता ऑफिस पाहिजे. आत्ताच्या आत्ता पाहिजे. अरे म्हणून काय असं आत्याचं सामान बाहेर काढायचं होय. मग कोणाचं काढू. आणि तशी आत्या काय करते खोलीत, रात्री पितीन झोपतीच ना. आणि राहिला प्रश्न झोपायचा. एखादा कोपरा पकडेल की घरात, त्यासाठी खोलीच कशाला पाहिजे. ए सुजा उगाच खोळ्यागत काय करू नको. चल सामान ठेवूयात. चला. अजिबात नाही. कोणीही सामानाला हात लावायचा नाही आधीच सांगतो. तुझ्या राईट. हे पोराचं ना काय करायचं तेच कळणं झालंय मला. हो काय आपलं ऐकायचं नाही. आयडी तू नको काळजी करू. मी आपल्याला फोन लावतो. आई मी जाऊन एकदा बोलू का त्याच्याशी. नको बाई पियू, अजून तुमच्यात या कारणावर भांडणं व्हायची नवीन. राहू दे.
मॅडम ही लिस्ट आहे गावातल्या कोणत्या भागात आणि काय मदत लागेल त्याची. काही भागात गाळाचे थर तसेच आहेत मॅडम. लोकांना शाळेत राहावं लागतंय. मी ही लिस्ट वर पाठवून देते. आणि मॅडम काही लोकांना अजून आठवडाभर तरी जेवण पुरवावं लागेल आपल्याला. काहीच हरकत नाही. एक काम करा, मला त्याची लिस्ट काढून द्या, मी त्याची व्यवस्था कर. हो हो मॅडम. हा, स्मिता आत्यासाठी आम्ही सगळे घरचे मिळून सरप्राईज प्लॅन करायचं ठरवतो. अरे वा, तिच्या बर्थडे साठी का? पण मॅडम तिचा बर्थडे तर डिसेंबर मध्ये असतोय. नाही नाही, असं खास काही कारण नाही, सहजच आपलं. खूप दिवसांनी माहेरी येते का ती? हो, तसं समजा. चांगलंय, मी भेटलो म्हणून सांगा तिला. बरं, का तुम्हीच येत आहे घरी भेटायला? नाही मॅडम, कामाच्या गडबडीतून वेळ नाही मिळणार. बरं बरं, काही हरकत नाही. काय द्यावं सरप्राईज? मॅडम तिला चाफ्याची फुलं खूप आवडतात. रोज केसात चाफ्याची फुलं माळून यायची ती. आणि सगळ्यात बेस्ट तर तिच्यासाठी वादविवाद स्पर्धा ठेवा, एकदम खुश होऊन जाईल ती. हे मला आवडलंय. हा, एक मिनिट. हॅलो, हा बोला बाबा. तू लवकरात लवकर घरला ये बघू. अगं त्या सुजानं ताडीचं सामान सगळं खोली बाहेर काढलंय. हा काय? होय, अगं मगापासून तोच दंगा चाललाय. तू जरा लवकर घरी. हा, त्या आहेत ना, कायमस्वरूपी घ्यायला लावल्यात त्या. हो हो हो. अर्जुन, मी काय म्हणते, बोल. अर्जुन, माझा आवडता रंग? निळा. आवडती भाजी? दोडका. आवडता विषय? समाजशास्त्र. काय आज काय परीक्षा चालू आहे काय माझी? अप्पे, या परीक्षेत कधीच फेल होणार नाही मी. बर, आता घरच्यांविषयी विचारते. बर, विचार. बाबांना काय आवडतं खायला? बिर्याणी, स्वतःच्या हातची फक्त. त्यांचं आवडतं गाणं? अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. हा गौपणा करू नको. आता सांग, आत्यानं काय आवडतं खायला? त्याला त्यांचा आवडता रंग? रंग कसा माहित असेल आपे? आवडता विषय? आवडतं पुस्तक? आवडती भाजी? काहीतरी असलं विचारू नको आपे. का? आपण आपल्या घरचेच आहेत की. त्याबद्दल काहीच माहित नाही राव. माहिती करून घेतलं पाहिजे. हा मुद्दा नाहीये, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही हा मुद्दा आहे. आपल्या आत्याच्या लग्नाचं तुझ्या डोक्यात आहे ना अजून? अजून म्हणूनच मी म्हणते त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. आपल्या घरात असून नसल्यासारख्या आहेत त्या. त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही रे. माहिती झालं पाहिजे. अर्जुन, माझा मुद्दा फक्त एवढा होता की आपल्याला त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नाही, मग त्यांच्या मनात काय चाललंय ते कसं कळणार? ते कळलं पाहिजे. हे बघ अर्जुन, मी एक बाई आहे आणि त्यावरून मी फक्त एवढं सांगू शकते की त्यांना पण काहीतरी वाटत असेल. ते मला पण जाणवू द्या एकदा. मग तू तयार होशील त्यांच्या लग्नासाठी? हा,